आता प्रत्येक पूजेमध्ये गुरुजी तुमच्याकडे येतात आणि तुम्हाला आचमन करायला लावतात. आचमन म्हणजे काय, तर 3 वेळा पाणी प्यायचं, चौथ्यांदा पाणी सोडायचं. मग त्याचा मागचा उद्देश काय आहे, तो उद्देश आपल्याला सर्वांना समजणं गरजेचं आहे. शास्त्रात असं सांगितलं आहे, हे केशवम क्लेशनाशाय दुःखनाशाय माधवम श्रीहरिम पापनाशाय गोविंदम मोक्षदायकम. केशवाच्या नावाने जर पाण्याचं प्राशन केलं तर आपल्या क्लेशाचा नाश होतो. दुःखनाशाय माधवम, माधवाच्या नावाने पाणी पिलं तर आपल्या दुःखांचा नाश होतो. आणि श्रीहरिम पापनाशाय, आपल्याकडनं रोजच्या रोज दैनंदिन जीवनामध्ये कायिक वाचिक मानसिक असे असंख्य प्रकारचे पाप होत असतात. त्या पापांचा नाश ह्या नारायणाच्या नावाने पाणी पिल्यावर होतो. आणि शास्त्रात काय सांगितलंय, चौथ्यांदा पाणी घ्या सोडून द्या. का, तर गोविंदाच्या नावाने पाण्याचं प्राशन केलं तर आपल्याला मोक्ष लवकर प्राप्त होतो, म्हणून चौथ्यांदा पाणी ताणून सोडायला लावलेलं आहे. शास्त्रात हेही सांगितलं आहे की देवो भूत्वा देवम यजेत. देवाचं कर्म करत असताना, देवाची सेवा करत असताना आपलं आचरण सुद्धा देवासारखं सात्विक, निर्मळ आणि प्रसन्न असणं गरजेचं आहे. आता मला सांगा, यापुढे ज्यावेळेस तुम्ही कधीही घरात जरी पूजा केली तर त्या पूजेमागे आचमन करत असताना तुमचा भाव कसा असेल? नक्कीच